नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रीतम माकोडे. आपल्या प्रीतम सर साई कॉमर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत वर्ग 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय भाग 3 म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आज आपण जाणून घेऊयात. मित्रो, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व जाणून घेत असताना आपल्याला सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक वेळा अर्थ पुन्हा एकदा आपल्याला समजून घ्यायचा आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र काय आहे. आपण सर्वप्रथम समजून घेऊया. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच अर्थशास्त्रातील वैयक्तिक घटकांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो ती शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यामुळे आपण इथे बघू शकतो, सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा विशिष्ट घटकांची किंमत म्हणजेच उत्पादन घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा आर्थिक क्रिया वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मित्रो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना काय आहे हे आपण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय भाग 1 मध्ये संपूर्ण डिटेल मध्ये बघितलेला आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला मुख्यतः सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व काय आहे हे बघायचे आहे. तर मित्रो, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व बघत असताना आपल्याला 7 मुद्दे दिसतात, ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण, म्हणजेच वस्तूच्या किंवा उत्पादन घटकाच्या किमती कशा पद्धतीने निर्धारित केल्या जातात, कशा पद्धतीने ठरविल्या जातात हे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या किंमत निर्धारण या मुद्द्यामध्ये शिकायला मिळेल. दुसरा मुद्दा आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय असतं, अशी बाजार व्यवस्था की ज्यामध्ये आपल्या व्यवसायाशी किंवा उत्पादन प्रक्रियेसंबंधित निर्णय घेत असताना सरकारचा कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप नसतो. तिसरा मुद्दा आलेला आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिक सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययनाच्या मार्फत किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करून आपल्या इथे उत्पादन क्षेत्रामध्ये व्यावसायिक सुद्धा योग्य तो निर्णय घेऊ शकतो. कोणत्या वस्तूंचे उत्पादन करायचे, किती प्रमाणामध्ये करायचे यासाठी व्यावसायिक दृष्ट्या सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचे ठरते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे शासनास उपयुक्त. शासन काय करतं, शासन कर धोरण निर्धारित करतं आणि कर धोरण निर्धारित करत असताना कुठल्या पद्धतीने कोणत्या गटावर किती प्रमाणामध्ये कर आकारला जायचा किंवा जायला पाहिजे याचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते कर धोरण निर्धारित करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आहे. आपण प्रत्येक 7ही मुद्दे डिटेलमध्ये बघणार आहोत, तरी सुद्धा मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतो आहो. आणि 5वा मुद्दा असा आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय असतं, कल्याणकारी अर्थशास्त्राबद्दल आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मध्ये हा मुद्दा आलेला होता. कल्याणकारी अर्थशास्त्र केव्हा राहू शकतं, ज्या व्यक्तींसाठी आपण घटक उत्पादित केलेले आहे ते घटक त्या व्यक्तींपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, तरच आपली अर्थव्यवस्था ही कल्याणकारी अर्थव्यवस्था आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापारामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व काय आहे, दोन देशामधील जे चलन आहे, चलन म्हणजे जसा आपला इंडियन रुपी आहे हा आपला भारतीय चलन आहे, अमेरिकन डॉलर हा अमेरिकेचा चलन आहे. तर या दोन देशांमधल्या चलनामधील समन्वय किंवा चलनाचा दर कुठल्या पद्धतीने ठेवला जाईल, त्यानंतर जकात कर म्हणजे कस्टम ड्युटी असतील, ऑक्ट्रा असतील, कुठल्या पद्धतीने लावले जातील या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचे आहे किंवा असे धोरण ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचे आहे. आर्थिक प्रारूपांची निर्मिती या मुद्द्यांमध्ये आपण बघणार आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या संज्ञा किंवा वेगवेगळ्या परिभाषा निर्माण करण्यासाठी सुद्धा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचे आहे. तर आपण सर्वप्रथम पहिल्या मुद्द्याकडे वळूया आणि तो आहे आपला किंमत निर्धारण. पहिला मुद्दा जो आलेला आपला किंमत निर्धारण. आता किंमत निर्धारण म्हणजेच काय, वस्तूच्या किंवा उत्पादन घटकांच्या किमती निर्धारित करणे
वस्तूच्या किंवा उत्पादित घटकांच्या किमती ठरविणे यालाच आपण किंमत निर्धारण असे म्हणतो. परंतु किंमत निर्धारित करत असताना आपल्याला जी गरज असते ती गरज असते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययनाची. कशाची गरज आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययनाची. आपला जो पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण, याचं डिटेल विश्लेषण आपण भाग 1 मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये बघितलेले आहे. तरी सुद्धा वस्तूची किंमत कशी निर्धारित केली जाते पुन्हा एकदा मी शॉर्ट मध्ये सांगतो आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र विविध वस्तूंच्या किमती तसेच उत्पादन घटकांच्या किमती याचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. वस्तूची किंमत कशी ठरवली जाते? किंमत ठरवत असताना मागणी आणि पुरवठा याच्या विश्लेषणाचा अभ्यास करणे अनिवार्य आहे किंवा गरजेचे असते. कशाचा अभ्यास करायचा आपल्याला? वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा. कारण कोणत्याही वस्तूची किंमत ठरवत असताना मागणी आणि पुरवठ्याचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. तर बघा मित्रो, आपण बघूया की किंमत ठरवत असताना कशी. जसा मागणीचा नियम आहे की जर वस्तूची किंमत ही वाढत असेल, म्हणजे प्राइस जर वाढत असेल तर त्या वस्तूची मागणी म्हणजे डिमांड काय होतं? कमी होतं. आणि वस्तूची किंमत जर कमी होत असेल, प्राइस कमी होत असेल तर डिमांड काय होतं? वाढतं. हा मागणीचा नियम आहे. तसंच पुरवठ्याचा सुद्धा अर्थशास्त्रामध्ये नियम दिलेला आहे. वस्तूची किंमत जर वाढत असेल तर त्याचा पुरवठा म्हणजे सप्लाय सुद्धा काय होतो? वाढतो. आणि वस्तूची किंमत जर कमी होत असेल तर त्या वस्तूचा सप्लाय सुद्धा काय केला जातो? कमी केला जातो. आता किंमत निर्धारित ठेवत असताना कुठली किंमत ठरवली जाईल यासाठी आपण फॉर एक्झाम्पल XYZ वस्तूची किंमत ही 10 रुपये आहे. त्यानंतर ती किंमत 20 रुपये झाली आणि त्यानंतर ती किंमत 30 रुपये झाली. आपण 30 रुपयांपर्यंत पोहोचूया. ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी होती, आता इथे आपल्याला असं दिसतंय की किंमत 10 ची 20 झाली, 20 रुपयावरून 30 रुपये झाली, म्हणजेच वस्तूची किंमत काय होत आहे? वाढत आहे. त्या प्रमाणामध्ये पुरवठा काय होईल? मागणी काय होईल? त्याची कमी होईल. वस्तूची किंमत जर वाढत असेल तर मागणी काय होणार? कमी होणार. जर 10 रुपये वस्तूची किंमत असेल तर त्यावेळेस मागणी किंमत कमी असल्यामुळे काय होणार? जास्त राहणार. तर इथे घेऊ आपण 5 किलोग्रॅमची काय होती? 10 रुपये किमतीला मागणी होती. किंमत वाढली. किंमत वाढल्यामुळे मागणी काय झाली? कमी झाली. पुन्हा किंमत वाढली. पुन्हा किंमत वाढल्यामुळे मागणी काय झाली? कमी झाली. हा मागणीचा नियम आहे. जर वस्तूची किंमत वाढत असेल त्या वस्तूची मागणी काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. परंतु पुरवठ्याचा नियम काय सांगतोय की वस्तूची जर किंमत वाढत असेल तर त्यावेळेस वस्तूचा पुरवठा हा काय होणार? वाढणार. सप्लाय काय होणार? वाढणार. जेव्हा 10 रुपये किंमत होती त्यावेळेस त्या वस्तूचा पुरवठा फक्त 1 किलोग्रॅमचा होता, परंतु मागणी 5 किलोग्रॅमची होती. जेव्हा 20 रुपये किंमत झाली म्हणजेच किंमत वाढली, पुरवठा सुद्धा काय झाला? वाढला. तर तो किती किलोग्रॅम झाला? 2 किलोग्रॅम झाला. परंतु मागणी तर 4 किलोग्रॅमची होती. आणि जेव्हा वस्तूची किंमत 30 रुपये झाली त्यावेळेस जो पुरवठा होता तो 3 किलोग्रॅम झाला आणि इथे मागणी सुद्धा किती किलोग्रॅमची आहे? 3 किलोग्रॅमचीच आहे. म्हणजेच जी वस्तूची किंमत आपल्याला ठरवायची आहे ती किती रुपये ठरवली जाईल? 30 रुपये ठरवली जाईल. यातून आपल्याला असं लक्षात येते की वस्तूची किंमत निश्चित करत असताना जिथे मागणी आणि पुरवठा किंवा मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण हे समान असते किंवा मागणी आणि पुरवठा समान असतो, तीच किंमत काय होईल? निर्धारित केली जाईल. त्याच पद्धतीने उत्पादन घटकाच्या किमती, जसं मग उत्पादन घटक किती आहे? तर टोटल उत्पादन घटक आपल्याकडे 4 आहेत. तर 4 मधला सर्वात पहिला उत्पादन घटक म्हणजे भूमी, दुसरा येतो आहे श्रम, तिसरा आहे भांडवल आणि चौथा आहे उद्योजक. भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. ठीक आहे. लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेनर. भूमीला परतावा म्हणून जो काही मिळतो, कारण गुंतवणूक जेव्हा आपण करतो त्यावर आपल्याला परतावा मिळतो, त्यालाच म्हणतो आपण उत्पादक घटकाची किंमत. ही किंमत म्हणून मिळते. खंड, ज्याला इंग्रजीमध्ये रेंट सुद्धा म्हटलं जातं. श्रमाला काय मिळतं? तर श्रमाला वेतन किंवा मजुरी म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर भांडवलाला काय मिळतं? तर भांडवलाला काय दिलं जातं? भांडवलावर मिळतं ते व्याज. आणि उद्योजक असा व्यक्ती असतो जो भूमी, श्रम आणि भांडवलाला एकत्रित करतो, त्याला मिळतो तो नफा. काय दिला जातो आहे? नफा. तर मग भूमीला खंड, श्रमाला वेतन किंवा मजुरी, भांडवलाला व्याज आणि उद्योजकाला नफा,
हा कुठल्या पद्धतीने ठरविला जाईल, याची किंमत कशी निर्धारित करायची, यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र फार महत्वाचे आहे. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया, तो म्हणजे मुक्त बाजार व्यवस्था किंवा मुक्त बाजार अर्थव्यवस्था. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्यामध्ये खाजगी पातळीवर निर्णय घेत असताना कुठल्याही पद्धतीने त्या संस्थेला किंवा उत्पादकाच्या निर्णयामध्ये सरकार किंवा शासन यांचा कोणताही हस्तक्षेप नसतो. संपूर्णपणे उत्पादकाला किंवा त्या संस्थेला किंवा त्या कंपनीला पूर्णपणे स्वतःच्या व्यवसायासंबंधीचे निर्णय घेण्याची मुभा दिलेली असते. त्याला म्हटलं जातं बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्राचा हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मुक्त बाजार अर्थव्यवस्था अशी कार्यपद्धती आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. कुठे घेतले जातात? खाजगी पातळीवर. आणि निर्णय कुठले कुठले आहे? पहिला निर्णय आहे कोणते उत्पादन करावे. कोणता घ्यायचा आपल्याला? कोणते उत्पादन करावे, म्हणजेच कोणत्या वस्तूचं आपल्याला उत्पादन करायचं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की कसे उत्पादन करावे. उत्पादन करायचे तर आहे, पण ते कुठल्या पद्धतीने करायचे आहे आणि किती उत्पादन करावे. उत्पादन करायचे आहे ते किती प्रमाणामध्ये करायचे आहे याचे निर्णय ज्यावेळेस खाजगी पातळीवर घेतले जातात त्यावेळेस शासनाचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. त्यास शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. सरकारचा सुद्धा हस्तक्षेप नसतो. आणि ही मुक्त बाजार अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करणे फार फायदेशीर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची कार्यपद्धतीचा अभ्यास करणे आपल्याला खूप गरजेचे आहे. उत्पादन करायचं आहे, कशाचं करायचं, किती प्रमाणामध्ये करायचं आणि कसं करायचं हा संपूर्ण निर्णय हा खाजगीरित्या वैयक्तिकरित्या घेतला जाईल. यामध्ये कुठल्याही पद्धतीने शासन यंत्रणेचा हस्तक्षेप राहणार नाही. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आलेला आहे व्यावसायिक निर्णय. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितले तर पॉइंट्स व्यावसायिक निर्णय हा 6व्या क्रमांकाला येतील किंवा 5व्या क्रमांकाला दिसेल, परंतु मी ते तिसऱ्याला याच्यासाठी घेतलं आहे की दुसऱ्या मुद्द्यावर तिसरा मुद्दा हा पूर्णपणे अवलंबून आहे. तर बघा, व्यावसायिकांना महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. सूक्ष्म आर्थिक सिद्धांत कुठल्या पद्धतीने मदत करतात यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला, जसं आपण उत्पादनाचं जर उदाहरण घेत असेल तर आताच आपण बघितलं की खाजगी पातळीवर कोणते उत्पादन करायचे, कसे उत्पादन करायचे, किती प्रमाणात उत्पादन करायचे. पण लोकसंख्येचा विचार जर केला तसं भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे आणि या 130 कोटीसाठी आपण संपूर्ण उत्पादन तर करणार नाही. काही प्रमाणामध्ये आपल्याला लोकसंख्येच्या काही प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन करावं लागेल, परंतु ते प्रमाण किती ठेवायचे यासाठी व्यावसायिकाला सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राचे अध्ययन करणे गरजेचे आहे. वैयक्तिक बाजारपेठेमध्ये किंवा संपूर्ण बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूची मागणी किती राहू शकते त्यानुसारच वस्तूचं उत्पादन करावे लागेल. मग त्या उत्पादन करत असताना उत्पादन खर्च किती येऊ शकतो, नफा किती येऊ शकतो, त्याची किंमत किती निश्चित करायची, या सर्वांचा विचार व्यावसायिकाला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययनामधून करता येईल. व्यावसायिकांना महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन म्हणजे जास्तीत जास्त किती उत्पादन करायला पाहिजे. मी आताच बोललो होतो की लोकसंख्येच्या हिशोबाने आपण उत्पादन करणार, परंतु 100% लोकसंख्येसाठी कधीच उत्पादन केलं जाणार नाही. आणि नफा इत्यादींचा समावेश असतो. तर उत्पादन खर्च किती येऊ शकतो याच्यासाठी उत्पादक घटकांची किंमत निर्धारित करणे खूप गरजेचे आहे. सर्वात पहिले आलेला आहे उत्पादन खर्चाची निश्चिती. तर उत्पादन खर्च किती येऊ शकतो याच्यासाठी आपल्याला उत्पादित घटकांची किंमत निश्चित करावी लागेल आणि त्या किमतीवर आपण उत्पादन खर्च कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, नफ्याची निश्चिती करता येईल. तसं भूमीला खंड आपण 5 रुपये दिला, श्रमाला वेतन 5 रुपये दिलेत आणि भांडवलाला व्याज दिले 5 रुपये. म्हणजेच आपला जो संपूर्ण उत्पादन खर्च आहे किती झालेला आहे,
₹15 यावर उद्योजकांनी हे 3 घटक काय केलेले आहे, एकत्रित केलेले आहे. भूमी, श्रम आणि भांडवल या 3 घटकांना जो व्यक्ती एकत्रित करतो त्याला आपण एंटरप्रेनर किंवा उद्योजक असे संबोधतो. जर याला उत्पादन खर्च ₹5 येत असेल तर साहजिक आहे याचा विक्री खर्च कॅल्क्युलेट केला जाईल आणि याला नफा किती पाहिजे आहे तो नफा सुद्धा एक एस्टिमेटेड नफा बघितला जाईल. महत्तम उत्पादन किती घ्यायचं, किती नफा मिळायला पाहिजे या उत्पादनातून हे उद्योजक स्वतः विचार करणार आणि त्यानंतर वस्तूची किंमत निश्चित केली जाईल. जर उद्योजकाला असं वाटत आहे किंवा उत्पादक करणाऱ्याला असं वाटत आहे, उत्पादकाला असं वाटत आहे की त्याला ₹5 नफा मिळायला पाहिजे, ती वस्तू त्याच्या कंपनीमधून बाहेर किती रुपयाला काढणार, ₹20. याच्यामध्ये जो हा आपला ₹5 नफा आहे हा कोणाचा आहे, उत्पादकाचा आहे. कोणाचा आहे, उत्पादकाचा. ठीक आहे, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि उत्पादक या 4 घटकांच्या किंमत निश्चिती केल्यानंतर आपली वस्तू किती रुपयाला बनली, ₹20. याला म्हणतो आपण उत्पादन खर्च जो आलेला आहे तो ₹20 आहे. आता ही मार्केटमध्ये विकणार तर याची किंमत निश्चित करत असताना ₹25 ही किंमत समजा जर निश्चित केली असेल तर यामध्ये उत्पादकाचा तर नफा मिळाला, यानंतर घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी या सर्वांचा नफा काढून काढून ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत किती रुपयाची झालेली आहे, ₹25. म्हणजेच वस्तूची किंमत सुद्धा आपण निश्चित केलेली आहे. त्या वस्तूची मागणी आणि पुरवठा याच्या विश्लेषणावरच वस्तूची किंमत सुद्धा निश्चित केली जाईल. ठीक आहे, तरी तिसरा मुद्दा एक वेळा आपण बघून घेऊया. व्यावसायिकांना महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयामध्ये प्रामुख्याने उत्पादन खर्चाची निश्चिती केली जाते, वस्तूंची किंमत निश्चिती केली जाते, महत्तम उत्पादन किती असायला पाहिजे याची निश्चिती केली जाते आणि नफा किती असायला पाहिजे याची सुद्धा निश्चिती केली जाते. इत्यादी प्रश्नांची उत्तरे व्यावसायिकाला घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाची भूमिका बजावतं. त्यानंतरचा मुद्दा आहे शासनास उपयुक्त. तर शासन काय करतं, शासन कर धोरण निर्धारित करतं. काय करतं शासन, शासन कर धोरण निर्धारित करतं. कर धोरण निर्धारित करतं म्हणजेच काय की देशातील जनतेवर किती प्रमाणामध्ये टॅक्स लावायचा, टॅक्सचा पर्सेंटेज किती असायला पाहिजे, रेट किती असायला पाहिजे हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे, शासनाचं आहे. पण जर आपल्या अर्थव्यवस्थेची जी विभागणी केली असता त्याला असं जाणवते अर्थव्यवस्थेची विभागणी करत असताना की ही विभागणी करत असताना काही घटक आपण घेतोय, जशी आपली अर्थव्यवस्था या पद्धतीने आपण विभागतो आहे. ठीक आहे, यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये सर्वात पहिले घेतो आपण श्रीमंत, त्यानंतर जो आपण विचार करतो आहे तो आहे मध्यमवर्गीयांचा आणि त्यानंतर विचार येणार गरिबांचा. आपली भारताची आर्थिक दृष्ट्या जर लोकसंख्येची विभागणी केली तर आपल्याला याच पद्धतीने दिसेल, गरिबांची संख्या जास्त आहे, त्यापेक्षा कमी मध्यमवर्गीय आणि त्यापेक्षा कमी श्रीमंतांची संख्या आहे. कर धोरण निर्धारित करत असताना ज्या वेळेस शासन कर धोरण निर्धारित करतं किंवा सरकार कर धोरण निर्धारित करतं त्यावेळेस श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांकडून शासन कर वसूल करतं आणि तो वसूल केलेला कर गरिबांच्या कल्याणासाठी शासन वापरतं. याच्या व्यतिरिक्त आपण जे रस्ते वाहतूक बघतो आहे, जे रस्ते बघतोय, डॅम्स आहे, ब्रिजेस आहे, या सर्वांवर जो खर्च केला जातो सरकारच्या माध्यमातून, वेगवेगळ्या भौतिक सुविधा ज्या काही आपल्याला पुरविल्या जात आहे त्यासाठी होणारा जो काही खर्च आहे हा सर्व खर्च सरकार आलेल्या किंवा वसूल झालेल्या कराच्या माध्यमातूनच करत असते. कर म्हणजेच टॅक्स हा सरकारचा इन्कमचा खूप चांगला सोर्स आहे. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणाची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. तसं जर आपण उत्पादन करत असताना विचार केलेला असेल, महागड्या गाड्या ज्या काही आहे कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणलेल्या आहे, श्रीमंतांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बनवलेल्या आहे आणि मध्यमवर्गीयांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्या इथे गाड्यांचं उत्पादन झालेलं आहे, त्याच पद्धतीने गरिबांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्या इथे गाड्यांचं उत्पादन झालेलं आहे. म्हणजेच परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण मिठाचा विचार केला तर मिठाचा विचार करत असताना सर्वसामान्यांना परवडेल अशी किंमत मिठाची ठेवली जाते. परंतु आता प्युरो नमक सुद्धा आलेला आहे मार्केटमध्ये, ते श्रीमंताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एका व्यावसायिकांनी त्याचं प्रोडक्शन केलेलं आहे. सरकारचा याच्यामध्ये कुठल्याही किमतीमध्ये हस्तक्षेप झालेला नाही आहे. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणाची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते.
ही धोरणे संसाधनाचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात. संसाधनाचे कार्यक्षम वितरण म्हणजेच काय? उपलब्ध असलेले जे काही संसाधने आहे ते अशा पद्धतीने वापरायचे आहे जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक कल्याण होईल. उपलब्ध असलेली संसाधने अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा, ते संसाधने वापरून कसे काही उत्पादन घडवायचे की जेणेकरून प्रत्येक नागरिकाचं आर्थिक कल्याण साध्य करता येईल. यासाठी सरकारला सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानंतरचा मुद्दा जो आलेला आहे, मुद्दा क्रमांक 5, कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. तर कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय असते आणि समाजाचे कल्याण कुठल्या पद्धतीने केले जाते, यासाठी आपला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र भाग 1, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे आणि समाजाचे कल्याण कसे होईल याचं संपूर्ण विश्लेषण तर आपण त्या भाग 1 मध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. तरी सुद्धा आपण बघूया की कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार काय असतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करते. कराबद्दल तर आपण आता सरकारचे धोरणे बघितलेले आहे की कर अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून लादला जातो. मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांकडून जास्त कर, मध्यमवर्गीयांकडून त्यापेक्षा कमी कर, कारण प्रत्येकांसाठी कराचे जे दर आहे ते वेगवेगळे असतात आणि दरवर्षी सादर होत असलेल्या बजेटमध्ये हा कर धोरण निर्धारित केलं जातं. कराचा दर वेगवेगळा असल्यामुळे सामाजिक कल्याणावर चांगल्या पद्धतीनेच परिणाम होतो आहे, हे आपल्याला बघायला सुद्धा मिळते आहे. गरिबांवर लावण्यात येणारा कर सुद्धा कमी आहे. ठीक आहे. आणि जो कुठला कर सरकारकडे वसूल झालेला असतो, मी थोड्या वेळा आधी सांगितलं की आर्थिक कल्याणासाठी, भौतिक सुविधांसाठी कर सरकार वापरत असते. तर आपल्याला या मुद्द्यामध्ये असं विचारात घ्यायचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल, म्हणजेच अशा पद्धतीने वापर करायचा आहे की जेणेकरून होणारे उत्पादन हे आर्थिकदृष्ट्या कसे राहील, जास्त राहील. मग असं का करायचं आहे, त्यामागचं कारण आहे की आपण मनुष्याच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा अमर्यादित आहेत. गरजा कशा आहे, आपल्या अमर्यादित गरजा आहे. परंतु या गरजा पूर्ण करण्यासाठी जे संसाधने आहे, जे संसाधने आहे ते संसाधने कसे आहे, मर्यादित आहे. आपल्याकडे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अमर्यादित संसाधने नाही आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या अमर्यादित गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा समाजाच्या अमर्यादित गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधने कशी आहे, मर्यादित आहे. परंतु या संसाधनाचा वापर हा एकाच कामासाठी केला जात नाही. या संसाधनाचा वापर एकापेक्षा जास्त कामासाठी केला जातो. म्हणजे संसाधने तर मर्यादित आहे, परंतु त्याचा वापर करत असताना तो फक्त एका कामासाठी केला जाणार नाही आहे. म्हणजेच या मर्यादित संसाधनापासून आपल्याला समाजाचे जर महत्तम कल्याण साध्य करायचे असेल तर या संसाधनांचा वापर पर्याप्त होणे गरजेचे आहे. पर्याप्त वापर होत असेल तर उत्पादन क्षमता वाढेल, वेस्टेज हा कमी व्हायला पाहिजे. जेवढा वेस्टेज कमी होईल तेवढं उत्पादन काय राहील, जास्त राहील. आणि जेवढं उत्पादन जास्त राहील तेवढ्याच आपण समाजाच्या मानवांच्या गरजा पूर्ण करू शकतो. यानंतरचा जो पॉइंट आपल्या इथे आलेला आहे तो असा आलेला आहे विदेशी व्यापार. आता विदेशी व्यापार म्हणजेच काय, दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला मदत करते. जो आपण टॅक्स पे करतो, ज्याला जकात शुल्क म्हटलं जाते, वस्तू विदेशी व्यापारामध्ये वस्तूंची देवाणघेवाण करत असताना किंवा खरेदी विक्री करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपलं जकात शुल्काचे अध्ययन करत असतो. जकात शुल्क वाढवल्यामुळे वस्तूची किंमत बाजारामध्ये वाढेल, मग वस्तूची किंमत वाढल्यामुळे त्याची मागणी कमी होऊ शकते. किंवा जकात शुल्क कमी असेल तर वस्तूची किंमत सुद्धा बाजारामध्ये कमी राहील, बाजारामध्ये किंमत कमी असेल तर मागणी सुद्धा कशी राहू शकतं, जास्त राहू शकतं. म्हणजेच या सर्वांचा अभ्यास करत असताना म्हणजे इथे सुद्धा आपल्याला मागणी आणि पुरवठ्याचा विश्लेषणाचा अभ्यास जेव्हा करायचा आहे, कारण मागणी ही संपूर्णपणे वस्तूच्या किमतीवर जेव्हा अवलंबून असते, वस्तूची किंमत वाढल्यामुळे
किंवा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीतील होणारा जो काही बदल आहे तो बदल जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर त्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवरील परिणाम, जकात शुल्काचे काय परिणाम आलेले आहे वस्तूंवर, किंवा कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय, त्याला आपण म्हणतो एक्सचेंज रेट, जसं आज आपण रुपया आणि डॉलरची किंमत काउंट करतो आहे, यासाठी सुद्धा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रांचाच अभ्यास करावा लागेल. आणि मित्र, भारतीय रुपया हा डॉलर मध्येच कन्वर्ट केला जातो, म्हणजे इंडियन रुपीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होईल, डॉलर मध्ये होईल. आपल्याला जर जपान सोबत व्यवहार करायचे असेल तर जपानची करन्सी तर येन आहे. या येन मध्ये इंडियन रुपया हा कधीच डायरेक्ट कन्वर्ट होत नाही. इंडियन रुपयाचं कन्व्हर्जन पहिले डॉलर मध्ये होईल आणि डॉलरचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जाईल, येन मध्ये केलं जाईल. सो बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे काय असू शकतात, यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण समजण्याकरता किंवा स्पष्टीकरण करण्याकरता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा सर्वात महत्वाचा मुद्दा जरी म्हटला आपण तर तो विदेशी व्यापार करू शकतो. त्यानंतर आहे शेवटचा पॉइंट, आर्थिक प्रारूपांची निर्मिती. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, नवीन नवीन संज्ञा असेल, नवीन नवीन संकल्पना असेल, जसं आपण संकल्पनेमध्ये घेतो उपयोगिता आहे, मग या उपयोगितेशी रिलेटेड उपयोगितेचा सिद्धांत आहे, उपयोगितेवर अवलंबून मागणी आहे, कारण मागणी त्याच वस्तूंची केली जाते ज्या वस्तूंमध्ये आपल्याला काय आहे, उपयोगिता आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने कुठली आहे, यासारखे महत्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. आर्थिक संकल्पना, आर्थिक परिभाषा, आर्थिक संज्ञा किंवा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने. नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने आज आपण बघतो आहे की व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रकारामध्ये वाढ होत आहे. नवीन नवीन व्यवसायाचे प्रकार आपल्याला बघायला मिळत आहे, जसा बीपीओ आहे, केपीओ आहे. तर याच्याशी रिलेटेड संज्ञा असतील, यांच्या संकल्पना असतील, या सर्व आणि सर्व कशामध्ये आलेल्या, कशातून मिळालेल्या, आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करूनच मिळालेल्या आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीने आपण आजच्या या भागामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे काय महत्व आहे हे जाणून घेतलेले आहे. त्यानंतर आपण लवकरच वर्ग 12वी अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच सुरू करणार आहोत. जर कोणाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता आणि माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. तुम्ही या नंबरवर मला मेसेज करू शकता. लवकरच आपण ही बॅच सुद्धा सुरू करणार आहोत आणि या संपूर्ण बॅचची जी पूर्ण फी असेल, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. त्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा दिले जाईल. परंतु यासाठीचे आपण चार्ज घेणार आहे तो फक्त राहील आपला 999 रुपये. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रीतम सर साई कॉमर्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रो. लगेच काही दिवसातच आपण दुसरा व्हिडिओ सुद्धा, म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना काय आहे आणि स्थूल अर्थशास्त्राचे व्याप्ती काय आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.